आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू मला पाठ राखीण म्हणून तुझ्या सोबत घेऊन जाशील. अंजली, तुला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये? नाही, खरंच नाहीये. आता माझ्या लेकीलाच काही प्रॉब्लेम नाहीये म्हटल्यावर मी कशाला मोडता घालू ना. नशीब काढलंस ग बाई. चला, खूप श्रीमंत आहेत ना तुझ्या सासरकडची मंडळी. भरपूर साड्या आहेर म्हणून घेणार बर का मी, सांगून ठेव त्यांना. हा, सई, तुझं लग्न ना खरं तर लवकरच ठरायला पाहिजे होतं. म्हणजे हा आनंदाचा क्षण लवकर आला असता ना. मम्मा, काय झालंय? तू रेस्टलेस काय आहेस एवढी? काही नाही. असं कसं काही नाही? खरं खरं सांग, तू कसलं तरी टेन्शन घेतलंयस ना? लेट मी गेस, तू दादाच्या लग्नाचं टेन्शन घेतलंयस का? म्हणजे घरात नवीन सून येणार म्हणून इन्सिक्युअर झाली आहेस का तू? काय वेडी आहेस का तू रिया? काही का बोलतेस? उलट मी आतुरतेने माझ्या सुनेची वाट बघते. सून कसली, लेकच असेल ती माझी. तशी माझी रिया माझ्यासाठी तशीच ती असेल ना. वाव, माझी बहिणी किती लकी असणार आहे, कारण तिला तुझ्यासारखी सासू मिळणार आहे. पण मग मम्मा, तुला एक्झॅक्टली टेन्शन कसलं आलंय? तुझ्या आत्याच्या मनात काय सुरू आहे तेच कळत नाही. देवांचं लग्न लवकरात लवकर होणं महत्वाचं आहे, आणि त्या म्हणतात की उद्या त्या मुलीची वधू परीक्षा घेणार आहेत. आपण घरातले असून आत्यासमोर बोलायला आपल्याला भीती वाटते. ही बिचारी तर पहिल्यांदाच भेटणार आहे त्यांना. कसा काय निभाव लागणार आहे भैरवी ताईंसमोर हे तिचं तिलाच माहिती. एवढंच ना, तू अजिबात टेन्शन नको घेऊस. आत्याला जी काही वधू परीक्षा घ्यायची आहे ना, घेऊ दे तिला. बघ तू, तुझी सून तशी डिस्टिंक्शन मध्ये पास होते की नाही. काय? कसं काय? डोंट वरी मम्मा, आत्याच्या मनात जे काही आहे ना ते आपण काढून घेऊ. आणि हो, ह्या घरात सून म्हणून तीच मुलगी येईल जी तुला पसंत असेल. असंच होऊ दे बाई. तथास्तु.
आई, मला फार भीती वाटते ग. वाटणार सगळं. एवढ्या मोठ्या घरात जाणारे, भीती वाटेलच की. मोठ्या घरात जाते यापेक्षा तुम्हा सगळ्यांना सोडून जाणार आहे ना, ह्या कल्पनेने जास्त त्रास होतोय आई. तिथे माझी मस्करी करायला वरून नसेल. त्यांचं काय ते ब्रेक फेल होतं ते. हार्ट ब्रेक म्हणायचंय का तुला? हा तेच ते, हार्ट फेल होतं. अगं तेच का बाई, ते जे काय होतं ते. तेव्हा नाही का त्या अशा म्हणजे अशा वेड्यासारख्या वागायला लागतात, मग कधीतरी अतिथ असतात. तसं झालंय का तुझं? अगं मॉम, मी खरंच आनंदात आहे. तू आनंदात आहेस? सईचं लग्न देवांश जहागीरदारशी होणार आहे हे कळूनही तू आनंदात आहेस? नाही, त्या सईला ना जे काय स्वप्न रंगवायची आहेत ना ती रंगवू दे, पण मी तिच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा करणार आहे, यामुळे मी आनंदात आहे. काय करणार आहेस नक्की, मला कळेल का? मॉम, मी काही तुझ्यासारख्या जीव द्यायच्या धमक्या वगैरे नाही देणार आहे, किंवा आरडाओरडा करणं, सीन क्रिएट करणं असं पण नाही करणार आहे. मी जे काही करणार आहे ते प्रॉपर वेळेत आणि वेळ घेऊन करणार आहे, शांतपणे. काय करणार आहेस तू शांतपणे? मग जरा पेशन्स ठेव. आज मुलाकडचे येणार आहेत ना बघायला संध्याकाळी, ते आल्यावर तुला कळेल मी जे काही शांतपणे करणार आहे ते. मॉम, मी ना खूप थकली आहे, प्लीज माझा फोन आणून दे ना बाहेर. क्या क्या आता जा ना, जाऊन घे. आली मोठी, आलाय वंचनचा पुळका. त्याचीच वाट लावली. या थँक्यू मॉम. याचं काय आहे? हा बोल. हे अंजली, कशा आहेस रे तुम्ही? अच्छा लिसन, वो आज शाम को ऑडिशन है, लक्षात आहे ना? खड्ड्यात गेली तुझी ऑडिशन. माझ्या घरी ना प्रोग्राम आहे, नाही जमणार मला, नाही येणार मी. कसला कार्यक्रम? तुला नुसतेच चौकशा ना? मुलगा बघायला येतोय मला. येणार तू चहा पोहे बनवायला? हा, आत्या, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. तुझ्या आवडीचं सँडविच. आणि तुझं फेवरेट ज्यूस. काय आज सगळे नोकर सुट्टीवर गेले की काय? नाही, आहेत ना. मग तुम्ही हे करण्याचं कारण? आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं, म्हणून आम्ही हे बनवून आणलं. वाव, काय काम आहे माझ्याकडे? म्हणजे तुमचं काही स्पेशल काम असेल माझ्याकडे तरच माझ्यासाठी असं काहीतरी केलं जातं ना, म्हणून विचारते. सांगा लवकर, काय काम आहे? अगं तसं नाही, म्हणजे कालपासून तुझा मूड ऑफ वाटत होता, त्यामुळे आम्ही तुझ्या फेवरेट गोष्टी बनवून आणल्या. माझा मूड अजिबात ऑफ नाही, सगळं छान चाललंय. आज आपण दादासाठी मुलगी बघायला जाणार आहोत. घरातले सगळे खुश आहेत, पण तू खुश दिसत नाहीयेस. असं वाटतंय की तू काहीतरी विचार करतेयस. अरे असं काय करतोस मी? आता दादाचं लग्न करायचंय म्हटल्यावर एवढी सगळी कामं आहेत ना, आणि घरात एवढी इम्पॉर्टंट गोष्ट घडत असताना आत्या थोडा तर विचार करेलच ना, हो ना? पण आत्या, फायनल डिसिजन तर तुझंच असणार आहे ना. मग आणि आफ्टर ऑल तू या घरातली बॉस आहेस. ए, फक्त बॉस नाही, शी इज अ सुपर बॉस. नाही म्हणजे घरात सगळ्यात महत्वाचे डिसिजन्स फक्त आत्याच घेते, आणि ते नेहमी परफेक्ट असतात. राईट? एकदम राईट. तुम्ही दोघं ना खूप हुशार आहात.
पण एक प्रॉब्लेम आहे, मी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे. हे सगळं का चाललंय हे मला बरोबर कळतंय. त्यामुळे पटकन सांगा काय काम आहे. नाही नाही आत्या, अगं काम वगैरे असं काहीच नाहीये. पण खरं खरं सांग, तुला हे लग्न मान्य नाहीये ना? अगदी असं काही नाही, पण जे काही चाललंय ते सगळं जरा घाईत चाललंय असं वाटतंय मला. आत्या, वी नो की तुला ह्या घरात येणारी सून आपल्या स्टँडर्डची हवी आहे. अगं पण पप्पा सांगत होते की त्या मुलीकडे पण जमीन आहे. हा, सध्या काहीतरी कोर्ट केस सुरू असल्यामुळे थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत, पण ती तिच्या नावावर होईलच ना आज न उद्या, आणि मग ती आपल्यासारखी श्रीमंत होईल. तुम्हाला कोणालाही माझं बोलणं नीट कळलेलंच नाही. मुलगी ही फक्त पैशाने श्रीमंत नकोय, तर ती डोक्यानेही श्रीमंत असायला हवी. म्हणजे म्हणजे त्या मुलीकडे विजन असलं पाहिजे, जग जिंकण्याचा कॉन्फिडन्स पाहिजे. हातात 500 रुपये जरी असले ना तरी त्या 500 रुपयाचे 500 करोड कसे करू शकतो हे समजण्याची अक्कल पाहिजे. पण आत्या, ती मुलगी स्मार्ट आहे का, हुशार आहे का, हे आपल्याला कसं कळणार? गुड क्वेश्चन. मी तिला 3 प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं जर का तिने मला हवी तशी दिली नाही तर तर मुलगी रिजेक्ट. कोणाची दृष्ट नको लागायला. चला येस चला चलो. अगदी नक्षत्रासारखी सुंदर दिसते हो. बर, आणि आता हा हार घाल म्हणजे आणखी सुंदर दिसशील. आई, कोणाचा हार आहे हा? अगं, तुला एवढं मोठं स्थळ सांगून आलंय ना, म्हणून शेजारच्या कदम वहिनींनी दिला. म्हणाल्या बघण्याच्या कार्यक्रमा दिवशी सईच्या गळ्यात घाला. आई, मी नाही घालणार हा हार. हे बघ, तुला माहिती आहे ना, मला सिंपल राहायला आवडतं, आणि हे असे एवढे दागिने घातले ना तर मलाच असं अवघडल्यासारखं होतं. सई, तुला आता अशा दागिन्यांची सवय करून घ्यावी लागेल. तुझ्या सासरी तुला सोन्याने मढवतील. बापरे, नाही बाई, नको. आणि आई, माणसं श्रीमंत असले म्हणून सतत दागिने घालून फिरतात असं नसतं. देवाण सर पण खूप साधे, म्हणजे त्यांना सुद्धा श्रीमंतपणाचा बडेजाव करायला अजिबात नाही आवडत. तुला कसं माहिती ग एवढं सगळं? म्हणजे माहितीये, म्हणजे अगं मी त्यांच्याबद्दल वाचलंय ना, मॅगझिन्स मध्ये, पेपर मध्ये. म्हणजे त्यांच्याबद्दल बऱ्याच वेळा खूप काही लिहून येत असतं ना, त्यामुळे माहितीये मला. बरं बरं बरं, एक काम कर, तुझं सगळं आवरून झालं ना, मामीचे आशीर्वाद घे. मान्य आहे, आतापर्यंत आपल्याशी जरा कडकपणेच वागली ती, पण तिचा मान तिला मिळायला हवा.
अगं तुझं लग्न ठरतंय म्हणल्यावर दोघी केवढ्या खुश झाल्या. म्हणजे मला तर असं वाटत होतं आता या स्थळाबद्दल कळल्यावर अंजली आणि वहिनी कसं काय बोलतील, कशा वागतील. पण देवाच्या कृपेनं खूप समजूतदारपणा दाखवला. हा अगं अंजली तर मला मदत करत होती. तिलाही समज येते हळूहळू. सई, तुझं लग्न झाल्यावर तिचंही जुळलं पाहिजे. बरं तुझं राहिलेलं आवरून घे, मी बाहेरचं बघते. एक, दोन, तीन, चार. अंजली, ए अंजली, 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 ए बाळे, उठ उठ उठ, डोळे उघड. काय झालं, काय झालं, काय? अंजली, अगं काय झालं बाई तुला? काय चाललंय? असे डोळे मिटून काय बसलीयस? काय झालं तुला? वेड लागलंय का? हा डोकं ताळ्यावर आहे का तुझं? आधी नव्हतं, पण आता एकदम ताळ्यावर. मला माहितीये मी काय करते. कुठे काय करतेस तू? काहीच करत नाहीयेस. डोळे मिटून अशी शांत बसलीयस. काय संन्यास बिन्यास घेणार आहेस की काय? अगं ते जहागीरदार आले आणि सईला सून बनवून निघून गेले तर काय करणार? खरोखर संन्यास घ्यायची वेळ येईल तुझ्यावर. मॉम, आता तर माझी चांगली वेळ सुरू होणार आहे. बघ तू. बघतेच आहे मी, बघतेच आहे तुझं काय चाललंय ते. रे माझी मुली, डोळे उघड. मूर्ख मुली. अगं ती सई लग्न करून गेली ना तर रडत बसशील सांगून ठेवते. मॉम मॉम मॉम, अगं किती काळजी करशील. नको इतका त्रास करून घेऊस आणि मलाही इतका त्रास नको देऊस. मला जे करायचंय ते मी करेन. बघशील तू. पीस आउट. अगं ऐक ना. झालं, मिटले परत डोळे. या घरात मीच एकटी आहे जिचे डोळे सताड उघडे आहेत. ते बसलेत तिकडे हरिहरी करत. आणि आता ही अशी. प्लीज मनात काही ठेवू नकोस. हे पाहुणे आले बर का. या 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 या. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. घर सापडायला काही त्रास तर नाही ना झाला? नाही नाही, अजिबात नाही. या. हो चल. या 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 या. बसा. या या या. माफ करा, म्हणजे तुमच्यासारख्या मोठ्या माणसांसाठी आमचं घर जरा लहानच आहे. छे छे, असं अजिबात नाही. कसलाही संकोच बाळगू नका तुम्ही मनात. हा तुमचा मोठेपणा. बरं मी मुलीला घेऊन येऊ का मग? खरंच तुम्ही एवढी मोठी माणसं आमच्याकडे मुलगी बघायला आलात, मला खरंच खूप आनंद झालाय. हो खरंय, आमच्या मुलीने नशीब काढलं. नशीब तर आमच्या मुलांनी काढलंय. आम्हाला जशी हवी तशी मुलगी मिळाली. असं समजा की देवानीच पाठवलंय आम्हाला इथे.
वेळ वाया न घालवता जे काम करायला आलोय ते आधी करूया. मुलीला बोलवा लवकर. बघ तयार झाली का ती? बरं, मी आम्हा सगळ्यांची ओळख करून देतो. मी शरद जहागीरदार, देवांशचे बाबा. ही माझी पत्नी जानकी. नमस्कार. हा माझा 2 नंबरचा मुलगा, त्याचं नाव ओमकार. आणि हे आमचं शेंडेफळ रिया. आणि ही माझी धाकटी बहीण भैरवी जहागीरदार. नमस्कार. इतका वेळ का लागतोय मुलीला यायला? खरं तर ती तयारच आहे, पण ही आमच्या घरी अशा कार्यक्रमाची ही पहिलीच वेळ आहे ना, त्यामुळे जरा घाबरली असेल. काय ना, आम्ही सगळेच मुलीला बघायला खूप उत्सुक आहोत. अगदी धीर धरवत नाही आता. मी बोलवतो. ताई, अगं झालं का नाही? काय करताय तुम्ही? पाहुणे खोळंबले तिथे. ताई, आले आले. येत आहे. तुम्ही मला ओळखलं तर असेलच ना? काय ना, पहिलीच वेळ आहे ना, आणि तुमच्यासारखी मोठी माणसं बघायला आली आहेत, त्यामुळे जरा गोंधळली आहे अंजली. अंजली, कसलंच दडपण घेऊ नकोस तू. आता आपण सगळे एक कुटुंब होणार आहोत. बहिणी, जरा स्लो जाशील का? प्लीज. हो हो जानकी, अगं आधीच घाबरलेली आहे मुलगी. आपण आता इकडनं तिला डायरेक्ट घरी नेणार असं जर वाटलं तर आणखीन घाबरेल. पण बाबा, ऍक्च्युली मी ओळखतोय यांना. काय? हा आई, जानू, यू रिमेंबर काही दिवसांआधी मी एका स्कूलच्या फंक्शनला गेलो होतो, आठवतंय ना? ऍक्च्युली त्या शाळेतच आमची भेट झाली होती. तिथे या टीचर आहेत. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रीमंत किंवा गरीब
अशा कुठल्याही घरात जन्माला आले तरी पुढची परिस्थिती बदलूच शकते. म्हणजे श्रीमंत असेल तर पुढे जाऊन गरीब होऊ शकते, किंवा गरीब असेल तर मेहनत करून पैसे कमवून श्रीमंत होऊ शकते. श्रीमंत किंवा गरीब अशा कुठल्याही घरात जन्माला आले तरी देवाकडे मी हीच प्रार्थना करेन की मला धडधाकट शरीर आणि बुद्धी दे, म्हणजे मी माझ्या मेहनतीने पैसे कमवू शकेन. ठीक आहे. तिसरा प्रश्न. जर तू कुठल्या अडचणीत सापडलीस तर काय करशील? ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न करशील का पळून जाशील? येत आहे ना उत्तर? हो. आयुष्यात कुठलीही अडचण आली तरी अर्थातच मी ती सोडवेन, कारण जगात प्रत्येक कुलुपाची चावीही असतेच. आपल्याला फक्त ती शोधावी लागते. आणि माझा विश्वास आहे, देव जर आपल्याला एखाद्या अडचणीत टाकतो तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्गही दाखवतो. फक्त आपले डोळे उघडे असायला हवेत. वा, तिन्ही प्रश्नांची अगदी छान उत्तरं दिलीस तू. हो की नाही देवांश? हो ना यार, म्हणजे आम्हाला तरी असं काही सुचलं नसतं. अगं बाई वंसा, अहो रडताय कशाला? अहो अंजलीलाही रडायला येईल मग. खूप जीव आहे हो त्यांचा अंजलीवर. एकुलती एक आत्या आहे ना. वंस, डोळे पुसा बघू. वाईट वाटेल ना मग अंजलीला. मला माहिती आहे आनंद अश्रू आहेत, पण पुसा. वंस, बाळा खरंच खूप हुशार आहेस तू. म्हणजे माझ्या बहिणीने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची तू योग्य उत्तरं दिलीस. आणि हे सिद्ध केलंस की आमच्या देवांसाठी तू अगदी सुयोग्य जोडीदार आहेस. खरंच हो, अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभेल नाही का हो? माय गॉड, या मुलीने इतकी परफेक्ट उत्तरं कशी काय दिली माझ्या प्रश्नांची. हाच चान्स होता माझ्याकडे या मुलीला रिजेक्ट करण्याचा. पण आता कुठलं कारण देऊन रिजेक्ट करणार आहे मी हिला?
गॉड नोस. आमच्यासाठी पत्रिका जुळणं तर महत्वाचं होतच, पण मुलगी हुशार असणं, आमच्या देवांशला शोभणारी असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. गुरुजींनी अगदी छान स्थळ सुचवलं आम्हाला, हो की नाही हो? खूप सुंदर दिसतेस तू. हिची दृष्ट काढा नक्की. हो. माझ्या होणाऱ्या सुनेसाठी एक छानसा दागिना बघून ठेवलाय मी, म्हणजे तुला काहीही शोभेल, पण तो दागिना जर लग्नाच्या दिवशी घालशील ना तर मला खूप आनंद होईल. बहिणी, एवढी घाई करण्याचं कारण नाहीये. अगं आत्ताच मुलगी बघण्याचा कार्यक्रम झालाय ना. या मुलीला आज आपण पहिल्यांदा भेटलोय. थांब ना जरा, आधी आपण सगळे घरी जाऊन डिस्कस करू, मग डिसिजन घेऊ. लग्नाचा निर्णय हा घाई घाईत घ्यायचा नसतो. जानू, आई म्हणते तसंच करूयात. बघा, तुमची मुलगी खरंच गुणी आहे. आमचा निर्णय झाला की आम्ही तुम्हाला लगेच कळवतो. ठीक आहे? आम्ही आमच्या मुलीवर चांगलेच संस्कार केलेत. तुम्ही कुठलीही शंका बाळगू नका, आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहू. हे बघा, तुम्ही अगदी काळजी करू नका, आम्ही लगेच कळवतो. पण आम्हाला तुमची मुलगी आवडली आहे हे मात्र नक्की. हो. तुला काय वाटलं तू देवांश जहागीरदारशी लग्न करशील आणि मी तुला हसत हसत जहागीरदारांची सून होऊ देईन? देवांश जहागीरदार मला आवडतो हे आधीपासूनच माहित होतं ना तुला, तरी तू त्याच्याशी लग्न करायला निघालीस. आमच्यात असं काहीच नाहीये, आम्ही फक्त मित्र आहोत असं तोंड वर करून म्हणाली होतीस ना. तसा व्हिडिओ पण आणला होतास त्यांच्याकडून. इकडे बघ, काय झालं? खोटं होतं ना सगळं, नाटकं होती तुझी. तुला देवांश आधीपासूनच आवडत होता, हो ना? हिला लाख आवडेल ग तो, पण त्याला काही आवडीनिवडी आहेत की नाही? कावळ्यानं कधी राजहंसाशी लग्न करण्याची स्वप्न नसतात बघायची. त्यांच्या शेजारी उभं राहायची तरी लायकी आहे काहीची. जहागीरदारांची सून होणार म्हणे. ए, तू किती स्वप्न बघ, जहागीरदारांची सून माझी लेखच होणार, समजलं? सई, अगं सईच कुणी केलं हे? अगं वहिनी, अशी काय करतेस? बाहेर मुलाकडे चालत आणि हिची वाट बघतायत. अगं आवाज हळूवंच. सई आज या खोलीच्या बाहेर जाणार नाही.
म्हणजे सईच्या जागी अंजली बाहेर जाणार आणि देवांश जहागीरदारचं लग्न अंजलीशी ठरणार. अगं वहिनी असं काय बोलतेस? हे शक्य नाहीये. का शक्य नाहीये? इन्स्टेड ऑफ सई मी बाहेर जाणार आणि ते लोक मला पसंत करणार. अगं अंजली काय बोलतेस तू? हे कालपर्यंत तरी तुम्ही दोघे खुश होतात ना? तुम्हाला काही अडचण नव्हती. मग आज काय झालं? आम्हाला कालही अडचण होती, पण तरी आम्ही गप्प बसलो, कारण आज माझ्या लेकीचा बघण्याचा कार्यक्रम व्हायचा होता. वहिनी चुकीचं वागताय तुम्ही. असं करू नका. सोडा माझ्या सईला. तिला ना आधी माझ्या देवांशचा विचार सोडायला सांग, मग आम्ही तिला सोडतो. माझ्या अंजलीला देवांश आवडतो हे माहित होतं ना तुम्हा दोघा मायले की ना? तरी हा लग्नाचा घाट का घातला तुम्ही? नाही वहिनी, गुरुजींनी हे स्थळ सुचवलंय. म्हणाले यांचं लग्न विधी लिखित आहे आणि यात आपण काही करू शकत नाही. बरोबर, मी काही करू शकत नाही ना? आम्ही काहीतरी करू शकतो, तेच करतोय आम्ही. गप्पा बसा. वहिनी माझ्या लेकीच्या आयुष्याची खेळू नका ग. मी आया पडते तुमच्या. तुम्ही माझ्या लेकीच्या भावनांशी खेळलेलं चालतं. तुम्ही किती आणि काही म्हणा, देवांश जहागीरदारची बायको माझी लेकच होणार. मी हे होऊ देणार नाही. आत्ताच्या आत्ता बाहेर सगळं खरं जाऊन सांगणार आहे मी. असं काय करते आत्या? मी तुझी लाडकी भाची आहे की नाही? मग माझ्यासाठी एवढं पण नाही करणार तू? अंजली असं काय करतेस अगं? कसला हट्ट धरून बसलीस तू? हे बघ, तुम्ही दोघी बाजूला व्हा. मी तुमचं काही हे काय करणार नाहीये. हे बघ अंजली खूप मोठ्या आशेने ती लोक आपल्याकडे आलेत अगं. मी त्यांना फसवणार नाहीये. बाहेर जाऊन खरं सांगायचं ना तुम्हाला. जा, ओका काय ओकायचं ते ओका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझं, जर तुम्ही बाहेर जाऊन खरं काय ते सांगितलं ना, तर हे विष आम्ही दोघी मायले की हे विष पिऊ आणि मरून जाऊ. वहिनी आजपर्यंत तुमच्या अशाच धमक्यांना आम्ही घाबरत आलोय आणि बरोबर त्याचाच गैरफायदा तुम्ही घेतलाय. पण आता नाही, कारण आता प्रश्न माझ्या लेकीच्या आयुष्याचा आहे. तुम्ही तुमच्या लेकीच्या आयुष्यासाठी माघार घेऊ नका आणि मी माझ्या लेकीच्या आयुष्यासाठी माघार घेणार नाही. कारण सईचं जर देवांश जहागीरदारशी लग्न झालं ना, माझी अंजली जिवंत प्रेत बनून राहील आणि ती जर जिवंत प्रेत बनून राहिली तर ते मी बघू शकणार नाही. म्हणून मग आम्हा दोघींचाही जगण्यात काही अर्थ नाहीये. मी माझ्या लेकीला सुद्धा विष पाजून मारून टाकते आणि मी सुद्धा विष पिऊन मरून जाते. निघू दे तुमच्या मुलीची वरात आणि आमची मयत एकत्र. बघितलंस अंजली, खऱ्याची दुनिया नाही राहिली का? आज किती वर्ष यांना आपल्या घरात ठेवून घेतलं, यांना आणि यांच्या पोरांना पोचलं. इच्छा काय आहे? फक्त माझ्या लेकीचं लग्न तिच्या आवडत्या माणसाशी होऊ दे. तर तेवढी इच्छा पूर्ण नाही करायची ना तुम्हाला? अंजली पिऊन टाके विष. घे, पी अगं पी. आयुष्य संपवलेलं परवडेल. पी, संपा. अगं से हवं ते मिळणार नाहीये ना तुला, मग त्यापेक्षा हे विष पिऊन मरून जा. नाही तर आयुष्याला काही अर्थ नसतो. माझा अनुभव आहे. पी पी.